या ठिकाणी आपण NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण ज्येष्ठ फुटबॉलपटू सन्माननीय किसन गायकवाड सर यांच्याशी आपण संवाद साधतो। नमस्कार सर। सर तुम्ही किती वर्षापासून हा फुटबॉल खेळताय? 1960 सालापासून। 1960 सालापासून। सर त्या अनुषंगाने तुम्हाला कशी आवड लागली फुटबॉल संदर्भात? मी जे राहत होतो नरवीर तानाजीवाडी त्या शेजारी अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर फुटबॉलचं मैदान ॲग्रिकल्चर। त्यामुळे पूर्वी जे सामने चालत इंटर कॉलेज त्याची त्यांनी आवड लागली फुटबॉलची। सर त्यावेळी तुमच्या वेळेचे काही खेळाडू त्यांच्याबद्दल काय माहिती सांगाल सर? हो आहेत ना, माझ्या बरोबरचे काही खेळाडू आहेत। अरुण नरके जे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष होते आणि आत्ताही निवडून आलेले आहेत, छत्रपती अवॉर्ड विजेते आहेत। अरुण नरके, कर्नल अनिल कुबेर, स्टेट गोलकीपर पंढरीनाथ सागळे, ही माझ्या बरोबरची मंडळी अजूनही आहेत आणि वय झालेले परंतु कॉन्टॅक्टमध्ये काम करतात। कोल्हापूरला ते असतात, कोल्हापूरला अरुण नरके म्हणून। तर जुनी मंडळी आहेत माझ्या बरोबर बरीचशी, थकली जातात ते। पण तो मी सध्या थकलो असलो तरी 73 वय अजूनही ह्या इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशनवर 17 खेळ करतोय। गेली 30 वर्षे या बॉडीवर आहे। सर तुम्ही कोणती कंपनीमध्ये सर्व्हिसला आहात? पूर्वीची बकाऊल, आत्ताची थिसेन ग्रुप इंडस्ट्रीज इंडिया प्रिंटेड जर्मन कंपनी। तिथे काही सर्व्हिसला नाही, पण मी रिटायर झालो। रिटायर होऊन आता 13 वर्ष झाली। सर तुमचा हा उत्साह असा दांडगा आहे। आज वय वर्ष 73 मध्ये तुम्ही तरुण तुर्क म्हणून या ठिकाणी आज औद्योगिक क्रीडा स्पर्धेला आलेला आहात। तर ह्या ज्या स्पर्धा वेगळ्या होत आहेत किंवा 53 वर्ष आज ह्या औद्योगिक स्पर्धेला झालेली आहेत, बरोबर, तर त्या अनुषंगाने ह्या औद्योगिक क्रीडा स्पर्धाचं पूर्वीचं जे सुवर्ण काळ आहे त्याबद्दल काय सांगाल सर? पूर्वी आता काय झालं, पूर्वी भरपूर खेळाडू होते, कंपन्या खेळाडू भरत होते। आम्ही सुद्धा त्यावेळेस खेळाडू म्हणूनच भरती झालो। KSB पंप्स, तुमचं स्टेशन ग्रुप बकाऊल, नंतर महिंद्रा, SKF यामध्ये खेळाडू घेत होते। सध्याची परिस्थिती अशी की नोकऱ्या नाहीत, खेळाडू नको आहे, त्यांना कामगार पाहिजे। मग आणि त्या दृष्टीने आता तर बघितलं पोझिशन ते बरोबर आहे, पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तरी घ्यावं असं माझी इच्छा आहे, कारण काहीच नोकऱ्या नाही। आज टाटा मोटर्सची परिस्थिती सांगतो, कबड्डीत परवा फायनल मारली त्यांनी, पण तात्पुरते 6 महिन्याचे याच्यावर घेतलेले प्लेयर राष्ट्रीय खेळाडू मोमीन शेख वगैरे यांनी ते फायनल मारून दिली। आता 6 महिन्यानंतर त्यांना परत घरी बसवते। असोसिएशनचा नियम असा की 3 महिन्या अगोदर कामाला असलंच बाद झालं, कारण आम्ही असोसिएशनने असा निर्णय घेतला की कॉन्ट्रॅक्ट प्लेअरला खेळून द्या, नाहीतर मग 40-45 पुढे खेळाडू गेलेले हे होणार नाही, ह्याच्या पुढे खेळ होणार नाही, बंदच पडेल ना ते। त्याकरता आम्ही आमचे जे किसन ग्रुपचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत राजेंद्र नागेशकर यांनी हा निर्णय डिक्लेअर केला आणि त्यांच्यानुसार हे सामने, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट प्लेयर खेळू शकतात, त्यामुळे टिकलेले आहेत। आणि ते स्वतः औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी हा चांगला निर्णय घेतला, त्यामुळे थोडीशी तरी वाढ झालेली, स्पर्धा वाढली। सर तुम्ही फुटबॉल व्यतिरिक्त इतर कोणते खेळ खेळलेले आहात? ना, जास्त फुटबॉल आणि हॉकी। सर तुम्ही शिवाजीनगर परिसरामध्ये चांगल्या दर्जाचा उपक्रम चालू केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत ज्येष्ठ जे खेळाडू आहेत त्यांचा सत्कार करताय, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? पहिला प्रोग्राम कसा झाला आणि कोणाला? आम्ही हा पहिला प्रोग्राम जो आहे तो शेतकी महाविद्यालय घेण्याचं कारण म्हणजे सकाळी 8:30 सगळे खेळाडू प्रॅक्टिसला असतात, सगळा माप मिळतो, त्याच्यामुळे आम्ही शेतकी कॉलेज धरलेलं आहे। साधारण महिला खेळाडू, कॉलेजचे सगळे आणि आमच्या क्लबची फुटबॉल प्लेयर जर्सीमध्ये तिथे येतात, त्यामुळे त्या कार्यक्रमाला एक वेगळी प्रकारची शोभा येते। त्यानुसार आम्ही आमचे ज्येष्ठ खेळाडू वय वर्ष वय वर्ष 80 पर्यंत गेलेले, ते 95 चिंतने आला गेला। दुसऱ्या वर्षी आम्ही
तो जो पुरस्कार आहे तो फुटबॉल महर्षी हे अण्णा षण्मुगम यांच्या नावाने देतो. तो दुसरा पुरस्कार जाफर शेख म्हणून फातिमा क्लबचे स्टेट खेळाडू की त्यांना आयुष्यात काय मिळालं नाही अशा खेळाडूंना आम्ही देतो. आता ह्या वर्षीचा पुरस्कार आम्ही हेमंत जोगदेव ज्येष्ठ क्रीडा पत्रकार यांना देणार आहोत. म्हणजे जवळजवळ डिक्लेअर करण्याचा आहे प्रयत्न, पण अजून त्याला टाईम आहे त्यामुळे मी डिक्लेअर करत नाही. पण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार, कोणाची देणगी घेत नाही. आम्ही दोघंजण पंढरीनाथ सागरे सेक्रेटरी आणि मी हे प्रयत्न चालू ठेवलेला आहे. सर, तुम्ही 73व्या वर्षात तरुणांना सुद्धा लाजवेल असा या ठिकाणी उत्साह ठेवताय क्रीडा क्षेत्रामध्ये, तर तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तरुण मार्गदर्शन असं की त्यांनी आम्ही जसं सकाळी उठवत होतो प्रॅक्टिसला, सकाळी उठून जरा रोड रनिंग करावं. कारण आता सध्या ग्राउंड राहिलेलं नाही, तरी पण रोड रनिंग केलं तर काहीच हरकत नाही. पण मला एकही खेळाडू असा दिसत नाही रोड रनिंग करताना. कारण आम्ही पूर्वी इतकं पळवलोय की नरवीर तानाजीवाडीमधून निघालो तर टिळक चौकात जायचं, जवाहर हॉटेलच्या तिथून टिळक रोडनी लॉ कॉलेजवरून कॉमर्स कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज आणि नंतर नरवीर तानाजीवाडीमध्ये. त्यानंतर घरी आल्यावर त्यावेळेस जरा आमचं दुखतं घर होतं, म्हशी होत्या, त्यामुळे वडील दारसनं दूध द्यायचे. आत्ताच्या खेळाडूंना कुठून मिळणार आहे दारसनं दूध? आम्ही बघुलं तिकडे गेलं की ते बघुल्यात दारसनं दूध मिळायचं. अर्धं बघुलं घ्यायचं, त्यात 2 कच्ची अंडी टाकायची आणि ती पेल्यानंतर परत प्रॅक्टिसला जायचं. सकाळच्या मैदानावर प्रॅक्टिस असते. पूर्वीचं आता तुम्हाला हिरवगार दिसत नाही, पण शेतीकालीच्या मैदानावर फुल हिरवगार होतं आणि त्याच्यावर दहीवर पडायचं. तो जो बॉल वल्ला झाला सकाळच्या वेळी खेळणं हाच खरा फुटबॉल. पण आता ते दिवस राहिले नाहीत. आणि आत्ताचे खेळाडू आम्ही ड्रेसचं हे पोरं आपली मेसीचा ड्रेस घालतात, कुणी हे चुकीचं आहे. 10 नंबर मेसीचा अपमान होतो. कुठेही झोपत घालता तुम्ही. आम्ही त्यावेळी कलरला लय मान द्यायचो, इस्त्री करून आम्ही बाजूला ठेवतो, त्याच्यावर कधी प्रॅक्टिस करत नव्हतो. ही पद्धत आता राहिलेली नाही पोरामध्ये. त्यांना माहिती नाही घे याच्याबद्दल किती आत्मीयता, ते राहिलं नाही. त्यामुळं शिक्षकांनी बघा तुम्ही अवघड परिस्थिती झालेली आहे. आणि दुसरं असं कारण की टीव्हीमुळं हे मुलं बिघडलेले. नेमका संध्याकाळी तो चालू असतो ज्यावेळी प्रॅक्टिस करायची त्यावेळी यांनी हा चॅनल बंद करावा. पोरगा जवळ करून ग्राउंडवर असायला पाहिजे शाळा सुटल्यावर, तर ते होत नाही. शाळा ज्या काढल्यात इंग्लिश मिडियम त्यांना कुणालाही ग्राउंड नाही. परवा मी एका शाळेत गेलतो पिंपरीतल्या, जे कुठली इथं शाळा आहे बघा टाटाची, तिथं इंग्लिश मिडियम, तिथला कोच फरशीवर हॉकीची प्रॅक्टिस घेतात. मी त्याला जवळ बोलवलं इकडे, त्याचं नाव फारुख शेख, माझ्या ओळखीच आहे. त्याला म्हणलं हे क्या रे इसके ऊपर प्रैक्टिस कैसा देता हूँ? क्या करें समझो, पॉलीग्रास नजदीक है तुम्हारे, क्या स्कूल का सब बस है, बस में डालने का उधर प्रैक्टिस करने. पॉलीग्रासची निर्मिती आमची नेहरूनगरची, दमान्याबाई, आम्ही, नागेशकर, कारण मी आणि नागेशकर आणि दमान्याबाई ही महिला हॉकी असोसिएशनवर होतो आम्ही. त्यावेळेस ती निर्मिती झालेली पॉलीग्रास. दमान्याबाईचं महत्त्व इतकं आहे की त्यांनी 50 लाख तिकडून आणले दिल्ली गव्हर्नमेंटकडून, कॉर्पोरेशनला दिले, त्यामुळे ते ग्राउंड उभं राहिले. आज किती सोय झाली. तशी 2 ग्राउंड मी बनवली बालेवाडीमध्ये. मी कोणाला खोटं वाटेल, फुटबॉलचं एक बनवलं तिथं की बाबळीची झाडं होती. तुम्ही खेळायला सुरुवात करा आपोआप होते. आज ते ग्राउंड फुटबॉलचं तिथं निर्माण झालं. तसंच आत्ता तुम्हाला माहिती पॉलीग्रास निर्माण केले तिथं. पूर्वी मातीचं होतं. डायरेक्टर आमचे मिश्रा साहेब होते, त्यांनी मला विचारलं ग्राउंड होईल का? तुम्ही माझ्या सांगत चला म्हणलं गाडीवर. SRPमध्ये घेऊन गेलो. SRPमध्ये मातीचं ग्राउंड इतकं सुंदर आहे. म्हणलं बघितलं का आता तुम्ही तिथं तयार करा, पुढच्या वेळेस तुमचं हे पॉलीग्रास नक्कीच होणार. आणि तसं झालंय ते. आज महाराष्ट्रात 2 ग्राउंड आहेत, परंतु हॉकी आपलं का सुधरत नाही हे काही कळत नाही. कारण आपण फार मागाव त्यांचा गेम आत्ताचा, पूर्वीचा गेम स्टिकवर गेला. आता स्टिकवर गेलं, आता एकदम बॉडी बिल्डर. आता मेजर ध्यानचंदच्या वेळी ते होतं स्टिकवर, पण आता राहिलं नाही.
निश्चित सर, तुमचा हा सुवर्ण काळ या ठिकाणी जागृत केला आणि तुम्ही या ठिकाणी तुमचं जे तरुणपण सुद्धा या आज तेजवत ठेवताय तुम्ही या तुम्ही आणि या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने तुमचा मुलाखत घ्यायचा योग आला आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. थँक्यू. आभार.